आचार्यजी, माझा प्रश्न द जंगल इन अ नेकटाय बद्दल आहे. शिक्षण फक्त उपजीविकेसाठी असतं का, की असं जीवन घडवण्यासाठी असतं जे खरंच जगण्यालायक असेल? मी मेडिकल क्षेत्रातून आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी MBBS परीक्षा पास करतो आणि पुढच्या कोर्सेससाठी पर्याय निवडतो, तेव्हा मार्केट, समाज, मोटिवेशन, इंडस्ट्री सगळेच हेच सांगतात की या रँकवर ही ब्रँच घे, त्या रँकवर ती ब्रँच घे. आपण खूप प्रेमहीन लोक आहोत. मन कुठे गेले आपलं? आपल्याला फक्त सुरक्षिततेची काळजी असते आणि म्हणून इथे फारशी सर्जनशीलता किंवा नाविन्य नाहीये. अगदी जे भारतीय परदेशात चांगलं करतायत त्यातलेही फार थोडे इनोव्हेटर्स किंवा क्रिएटर्स आहेत. आपण ऑपरेशन्स रोल्समध्ये चांगलं काम करतो. आपण खूप शिस्तबद्ध आणि मेहनती लोक आहोत. आपल्याला मॉडेल मायनॉरिटी म्हणतात कारण आपण सहज मिसळून जातो, आपण नियम पाळतो आणि हे सगळं आपल्याला उत्तम काम करणारे बनवतं. आपण यथास्थिती मांडणारे आहोत किंवा फार तर थोडासा सुधार करू शकतो. आपल्याला सगळ्यांना एक सुरक्षित आणि व्यवस्थित आयुष्य हवं असतं, सुरक्षित आणि सेटल्ड. मग बेटा पुढचा काय विचार आहे? नाही बेटा, हे सगळं ठीक आहे, पण सेटल कधी होणार याचा अर्थ काय? आता काही बदल नको का? आता काही सुधारणा नको का? आता इतकी हिंमत नाही राहिली का की काही नवीन किंवा वेगळं करू शकू? आपण असे नाही आहोत जे खरंच वादळांचा सामना करू शकतील. आपण असे लोक नाही आहोत जे स्वतःची ओळख निर्माण करू शकतील. आपल्याला प्रवाहासोबत जायला आवडतं. ज्या क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी भरपूर खर्च लागतो त्या क्षेत्रांबद्दल तर सोडूनच द्या. कलाक्षेत्र बघा, त्यात आपण सर्जनशील आहोत का? संगीत बघा, चित्रपट पहा, तिथे तरी काही नवीन केलं का? आपण कॉपी करतोय, साहित्यिक चोरी करतोय. निर्मिती म्हणजे बंड असतं, हे समजून घेतो का आपण? पण जेव्हा हात जोडणं हा तुमच्या आयुष्याचाच भाग बनतं तेव्हा तुम्ही कसं बंड करणार? कधी पाहिलंय का कोणीतरी हात जोडून बंड करताना? बंड म्हणजे आवळलेली मूठ असते, हात जोडणं नव्हे.